त्यानंतर थेट जाऊयात यवतमाळमध्ये महागाव तालुक्यात रात्री अवकाळी पावसाने झोडपलाय। याचा फटका गहू पिकाला बसलाय। कोंद्री वाकण या परिसरातील गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभं पीक अक्षरशः आडवं झालंय। आपले प्रतिनिधी संजय राठोड या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय, यवतमाळमध्ये हा पाऊस कोसळलाय, काय परिस्थिती आहे? खरं तर 2 दिवसापूर्वी हवामान विभागाने विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यातील ढगाळी वातावरणाचा अवकाळी पावसाची हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला होता। मात्र तो अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे। रविवारी रात्री दरम्यान सर्व साखर झोपेत असताना महागाव तालुक्याचा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळलेला आहे। त्यामुळे हरभऱ्यासह गहू या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं रब्बी हंगामातील शेवटचं जो पीक आहे गहू हरभरा असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदीच संजय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता अवकाळी पावसानं यवतमाळमध्ये झोडपलंय। गहू पिकाला तसंच हरभरा पिकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।